आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे कोण श्रीमंत प्रतिष्ठा समाजाने ना अशी फुटफुट्टी लावली आहे मोजमाप करायला। मग गरीब माणसाने करायचं काय? काय करायचं काय गरीब माणसाने? नाही हे बघा, माझ्या आता लक्षात आलंय, मला सगळं कळतंय। बस माझं आता ठरलंय, तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करा। तुम्ही शांत हो। आजपासून ह्यो मारुती काही बोलणार नाही, एकदम तोंड बंद ठेवणार। तुम्हाला करायचं ते करा, करायचं ते करा। मामा मामा मस्त झाली बेटी आजची। अरे आजचा काय राहिलं? आता कसला विचार करतेस? श्रीकांत, आज आपण त्या मिसेस काटकरना बोलवलं होतं पारूसाठी स्थळ दाखवायला। हो, म्हणून मी पारू आणि मारुतीला सुद्धा बोलवून घेतलं। मग मला बरं वाटत नाहीये। काय होतंय? कुणीतरी मला असं उंचवर घेऊन जाऊन ढकलून दिल्यासारखं वाटतं। कुणीतरी माझ्या पोटामध्ये असा गरम विस्तव टाकल्यासारखं वाटतंय। माझ्या अंगाची ना लाई होती असं मला वाटतंय। त्यामुळे आजचं मारुतीचं वागणं मला खटकलं। एरवी पारूच्या लग्नाचा विषय निघाला की किती खुश होतो मारुती। मी पारूच्या लग्नाची काळजी करत नाही असं समजून माझ्यावर नाराज होऊन घर नोकरी सगळं सोडून निघाला होता ना। मग आज जेव्हा मी स्थळ दाखवत होते त्याला, तेव्हा गडबडला मारुती, म्हणजे त्याचा चेहराच पडला। त्याला आनंद व्हायला हवा होता खरं तर, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता। म्हणजे वरवर तो शांत वाटत होता, पण आतमध्ये वादळ आहे असं वाटत होतं। इतकं बारकाईने लक्ष असतं का तुझं? श्रीकांत, उगाच का मी इतकं मोठं किर्लोस्कर साम्राज्य उभं केलंय? नाही, सहमत आहे मी, पण आता तुला जे वाटतंय ना तसं नसावं असं वाटतंय मला। म्हणजे विचार करता, आपल्याला एखादी मुलगी असती आणि आपल्या समोर कोणी तिच्या लग्नाचा विषय काढला असता तर आपणही नर्वस झालो असतो ना। अरे तो एका मुलीचा बाप आहे का? तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे, पण मला मारुतीची काळजी वाटते रे। वहिनी, मला हिची वहिनी, आपला परितोष गायब आहे अहो। म्हणजे तो नाहीये कुठेच, आणि मी त्याला फोन लावला तर फोन पण लागत नाहीये। सकाळी केला अजून आला नाही वहिनी। मला ना खूप काळजी वाटते त्याची। हे शहर नवीन आहे हो त्याच्यासाठी। दामिनी, हे बघ, तो या शहरात जरी नवीन असला तरी तो इथे खूप लोकांना ओळखतो। कदाचित कोणाला तरी भेटायला गेला असेल। हा, हे बघ, तू काळजी करू नकोस, परितोष येईल। माझं विमान आणण्यापेक्षा कुठलं महत्वाचं काम असेल परितोषला? मला असं का वाटतंय परितोष आज काहीतरी मोठा बॉम्ब फोडणार आहे या घरावर। नाही माहिती, मी आले। काच काळजी करते? मी चुकले। मी हे समजा आधीच बाला सांगायला पाहिजे होतं। लई मोठी चूक झाली माझ्या हातनं। नाही पारू, तुझी काही चूक नाहीये ना। तू चुकली आहेस ना मी चुकलो। आपण प्रेम केलंय पारू। आपलं नातं खूप पवित्र आहे। दुर्दैव हे आहे की आपण हे आपल्याच
घरच्यांना समजून सांगू शकत नाही. नाही तेव्हा मारुती मामा पण किती यार समजून घेतो, समजूतदारपणे वागतो. आज त्याला काय झालंय काही कळत नाहीये. माझ्यामुळं माझ्या बाला किती त्रास होतोय, माझ्या वागण्याचा त्रास होतोय बाला. मी इकडे यायच्या आधी बालाही खुश होता. मी इकडे आल्यापासून माझ्यामुळे बाचं समज सुख हरवून गेलंय. सॉरी, पण मला असं वाटत नाही. उलट त्या मारुती मामाच्या आडमुठेपणामुळे आपल्या सगळ्यांना किती त्रास होतो ते दिसत नाहीये का? असं वाटतं एक टाइम बॉम्ब लावून ठेवलाय, कधीही फुटेल. नाही, मान्य आहे मला, मारुती मामा प्रामाणिक आहे, त्याला त्याच्या इज्जतीची पर्वा आहे. म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीलाच विष द्यायचं. आणि हे पारू, जर त्यालाच तुझी पर्वा नाहीये, मग तू का विचार करतेस त्याचा? प्रीतम सर, बा हाय त्यो माझा, आणि माझ्या बाच्या बाबतीत मी एक सुद्धा वाकडा शब्द ऐकून घेणार नाही. मग समोर कोणी बी असू दे. सॉरी सॉरी, चुकलं माझं. बस पारू, तुला आठवतंय आपण प्रियाच्या गावी गेलो होतो, तिथे सया मामाने सुद्धा असाच आडमुठेपणा केला होता, पण तू त्याला समजावलं होतंस, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली होतीस. तो सुद्धा एक बापच होता. आणि म्हणून मला वाटतंय की मारुती मामा चुकलाय. काय रे मारुती, काय आणलेस हे? माझ्या घरची रोटी आणि बेटी दोन्ही पण तुम्ही स्वीकारलं असं समजू ना. मारुती, अरे बेटी आम्ही कधीच स्वीकारली आहे. तिचं भलं व्हावं म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय. कधीपासून वाट बघत होते मी, माहितीये तुला. थँक्यू सो मच. मामा, हे घ्या. हे काय? हो, निरोपाच्या भाकऱ्या. बरं मारुती, उद्या कुठेही जाऊ नकोस हं. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. ही काही स्थळं आहेत पारूसाठी, ती बघून घे. तुला कुठली आवडतायत ते, म्हणजे पुढची बोलणी करायला. त्या दिवशी तर तुम्ही तुला काय वाटलं मला पारूच्या लग्नाची काळजी नाहीये? तू पारूसाठी जो मुलगा पसंत करशील त्याची शहानिशा करण्यासाठी मी आदित्यलाच सांगणार आहे. तुम्ही काही बोलायच्या आधी ना माझं ऐकून घ्या. त्यांना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे.